मग आता चोट पर आम्ही डंके की चोट पर मुंबई आलो। बरं आणखी डंके की चोट पर 15 दिवस राहणार इथं। जोपर्यंत शहर निघत नाही तोपर्यंत लुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। मुंबई महानगरपालिकेसमोरच आपण बघू शकता भर पावसामध्ये बांधव खिचडी बनवत आहेत। मला सांगा दादा आपण कुठून आलात? बीड। आणि हे काय बनवतो आपण? राईस खिचडी। भर पावसामध्ये हे तुमच्या सोबतच आहे? सामान आम्ही सोबत आणलंय 15 दिवसाचं। आणि किती दिवसापासून निघाला तुम्ही? 3 दिवस झाले। आज 3 दिवस झाले तुम्हाला? 3 दिवस झाले पाटला सोडून टाकायचं। मिरच्या ते सगळे आणले आम्ही सोबत। हे किती दिवसाचं राशन आहे तुमचं? 15 दिवसाचं 15 दिवस तुम्ही इथे राहणार आहात? आणि वेळ पडली आणखी एक्स्ट्रा जर वेळ पडली तर आणखी महागून घेणार। आपण बघू शकता आता आपण बघू शकता मुंबई महानगरपालिकेच्या समोरच या भावानी इथं बस्तान मांडलेलं आहे। आणि यांचं म्हणणं आहे आम्हाला ज्या लोकांनी सांगितलं होतं तुम्ही मुंबईमध्ये येऊ शकत ना त्या लोकांसाठी आम्ही चॅलेंज दिलेलं आहे आणि इथं आलेलो आहे। तुम्हाला कोणी म्हणलं होतं तुम्ही मुंबईमध्ये येऊ शकत ना म्हणून? मग आता चोट पर आम्ही डंके की चोट पर मुंबईत आलो। बरं आणखी डंके की चोट पर 15 दिवस राहणार इथं। जोपर्यंत शहर निघत नाही तोपर्यंत लुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। मुंबई महानगरपालिकेसमोरच बघू शकता आपण यांनी खिचडी बनवलेली आहे आणि यांनी इथं 15 दिवसाचं किराणा सामान आणलेलं आहे। आणि यांचं म्हणणं आहे की आम्ही इथं 15 दिवस मुक्कामी राहणार आहोत। आणि यांचं किराणा सामान आपण बघू शकता 15 दिवसाचं किराणा सामान आहे। आणि या गाडी आहे बघा सकल मराठा समाज वरवट तालुका जिल्हा बीड येथील। या पद्धतीने सर्व